Hi everyone, welcome to the Outs Chemistry. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द आउट्स केमिस्ट्री. लास्ट व्हिडिओ लेक्चरपर्यंत आपण ऑर्गॅनिक सेक्शनचे आन्सर की बघितली होती. ह्या व्हिडिओपासून आपण इनऑर्गॅनिक सेक्शनची आन्सर की बघणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चनपासून स्टार्ट करू. SiF4 पॉईंट ग्रुप. एक क्वेश्चन फर्स्ट काय होता आपला, पॉईंट ग्रुप फॉर SiF4 अँड नंबर ऑफ सिमेट्री एलिमेंट्स फॉर SiF4 असा क्वेश्चन घेऊन होता, राईट. सो SiF4 जर बघितला सिलिकॉन टेट्राफ्लोराइड. सो इथे किती येतात आपले, इथे किती येतात, एक 4 हॅलोजन्स आहेत, राईट. आणि जी जॉमेट्री येते ती काय येते आपली टेट्राहेड्रल. सो जेव्हा टेट्राहेड्रल जॉमेट्री येते आणि सर्वच्या सर्व जे सबस्टिट्यूएंट जे सेम असतात त्यावेळेस जो पॉईंट ग्रुप बनतो तो काय बनतो आपण टेट्राहेड्रल. सो आयदर हा किंवा हा ऑप्शन यायला हवा आणि हे दोन्ही ऑप्शन काय होईल आपले कॅन्सल होईल. सो ए आणि बी काय होतं आपला कॅन्सल. नंतर काय राहिलं आपल्याकडे सिमेट्री एलिमेंट्स. मग यांच्यामध्ये जो टेट्राहेड्रल पॉईंट ग्रुप आहेत त्यांच्यामध्ये जे सिमेट्री एलिमेंट प्रेझेंट असतात ते असतात आयडेंटिटी ॲक्सिस, प्रिन्सिपल ॲक्सिस, हे काय आपले सबसिडरी ॲक्सिस, नंतर इथे इम्प्रॉपर ॲक्सिस आणि त्यानंतर तिथे डायहेड्रल प्लेन. सो टोटल किती 5 सबग्रुप प्रेझेंट आहे आपल्याकडे. आणि इथे किती टेट्राहेड्रलम 4 आणि टेट्राहेड्रलम 5 असे काय ऑप्शन होते दोन. सो 4 तर नाहीत आपल्याकडे, किती 5 आहे टोटल. सो करेक्ट ऑप्शन आपला हा यायला हवा इथे. ओके. नेक्स्ट मॉलिक्यूलमध्ये काय विचारलेलं होतं की तुमची बॉन्ड लेंथ कुठे काय, द बॉन्ड लेंथ ऑफ द टेट्राक्लोराइड्स फॉर द फॉलोइंग, म्हणजे बॉन्ड लेंथ कशी तुमची काय होत जाते, कमी कमी होत जाईल. सो बघा इथे जे असेल बॉन्ड लेंथ कुठे जास्त असणार आहेत. आता इकडे जर बघितलं सपोज कार्बन क्लोरीन, कार्बन सिलिकॉन क्लोरीन आणि जर्मेनियम क्लोरीन हा बॉन्ड आहे आपला, राईट. यांची बॉन्ड लेंथ कुठे जास्त असेल हे कशावरनं ठरेल, जेवढा हा CCl बॉन्ड स्ट्रॉंग बनलेला असेल किंवा SiCl किंवा जर्मेनियम Cl बॉन्ड स्ट्रॉंग बनलेला असेल तेवढी बॉन्ड लेंथ काय असेल कमी. मग हे कशावरनं ठरेल आपलं हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन म्हणजे 2p 3p 3p आणि हे काय आपलं 4p 3p. सो जसं जसं हायब्रिडायझेशन असेल तसं तशी आपली काय असेल बॉन्ड लेंथ त्यावर डिपेंड करेल. सो इंट्रॅक्शन जर बघितलं तर इथे काय आपलं 2p आणि 3p ऑर्बिटल ओव्हरलॅप करतोय. इथे काय आपल्याकडे 3p आणि 3p आणि इथे जर बघितलं तर इथे काय आपल्याकडे 4p आणि 3p, राईट. सो इकडे एनर्जी काय असते जास्त, मग इथे इंट्रॅक्शन काय असेल खूप कमी. जे इंट्रॅक्शन असेल या ऑर्बिटलमध्ये ते काय असणार आहे कमी. इथे काय असेल मीडियम आणि इथे काय असणार तुमचं स्ट्रॉंग. सो ह्यावेळी जर बघितलं त्यामुळे ही बॉन्ड लेंथ काय येते आपली मॅक्सिमम. जेवढं जास्त लेस इंट्रॅक्शन, इथे इंट्रॅक्शन काय आहेत कमी. जो 2p आणि 4p ऑर्बिटल 3p आणि 4p ऑर्बिटल तिथे इंट्रॅक्शन काय कमी. सो जिथे इंट्रॅक्शन कमी तिथे बॉन्ड लेंथ जास्त. सो जर्मेनियम Cl ची बॉन्ड लेंथ जास्त असेल. नंतर CiSl ची बॉन्ड लेंथ काय थोडीशी मीडियममध्ये रेंजमधील. नंतर कार्बन क्लोरीनची बॉन्ड लेंथ सर्वात कमी येईल कारण इथे इंट्रॅक्शन काय जास्त. सो जिथे हायब्रिडायझेशनचे इंट्रॅक्शन जास्त असेल तिथे बॉन्ड लेंथ कमी असेल. सो CCl4 सर्वात लास्ट. मग असे दोनच ऑप्शन होते, एक हा आणि एक हा. ओके. नंतर काय होता GeCl4 आपला काय होता सर्वात अगोदर. सो GeCl4 नंतर SiCl4. सो करेक्ट ऑर्डर ही यायला हवी तिथे. ओके. सो ही करेक्ट ऑर्डर यायला हवी, GeCl4 SiCl4 आणि CCl4. नेक्स्ट क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर 3. हा सोपा क्वेश्चन होता. इन द फॉलोइंग रिॲक्शन्स, हे 2 रिॲक्शन्स घेऊन होत्या आणि इथे काय त्यांच्यामध्ये काय स्टेटमेंट घेऊन होते 4 वेगवेगळे. ओके. सो वॉटर स्टार्टिंग स्टेटमेंट होते. फर्स्ट लाईक स्टेटमेंट कसे होते, वॉटर कॅन ॲक्ट ॲज अ ॲसिड ॲज वेल ॲज बेस. वॉटर कॅन ॲक्ट ॲज अ ॲसिड इन फर्स्ट रिॲक्शन, इन सेकंड रिॲक्शन इट कॅन ॲक्ट ॲज अ बेस. सो सिम्पली इथे बघा Cl मायनस आहेत म्हणजे हा कॉन्जुगेट बेस आहे कशाचा, HClचा, हायड्रोक्लोरिक ॲसिडचा. सो हा कॉन्जुगेट जर बेस आहे तर हा इथे ह्या रिॲक्शनमध्ये काय ॲक्ट होईल बेस म्हणून. मग वॉटरला काय ॲक्ट व्हावं लागणार इथे ॲसिड. सो सिम्पली फर्स्ट रिॲक्शनमध्ये काय ॲक्ट होत होता वॉटर ॲज अ ॲसिड. आणि सेकंड रिॲक्शनमध्ये मॅग्नेशियम +2 आयन आहे तो हा जो असतो हा काय असतो आपला ॲसिड असतो. हा काय असतो आपला ॲसिड. Mg2+ आयन आहे. जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज येतो तेव्हा काय तो ॲसिड बनेल आणि हा काय ॲक्ट होईल इथे मग बेस. म्हणजे करेक्ट स्टेटमेंट जे होतं ते काय होतं इथे इन द फॉलोइंग रिॲक्शन. फर्स्ट रिॲक्शनमध्ये वॉटर काय ॲज अ ॲसिड म्हणून ॲक्ट होतं आणि सेकंड रिॲक्शनमध्ये वॉटर काय ॲज ए बेस म्हणून ॲक्ट होत होतं इथे रिॲक्शन. सो करेक्ट स्टेटमेंट काय आहेत, इन फर्स्ट रिॲक्शन वॉटर ॲक्ट ॲज अ ॲसिड आणि इन सेकंड रिॲक्शन वॉटर ॲक्ट ॲज ए बेस. ओके. सो एक करेक्ट ऑप्शन होतं इथे. नंतर क्वेश्चन नंबर 4. कार्बन मोनॉक्साईड इज आयसो इलेक्ट्रॉनिक विथ. सो सिम्पली कार्बन मोनॉक्साईड जर बघितला, हे बघितले. ओके. कार्बनचे किती इलेक्ट्रॉन असतात 6, ऑक्सिजनकडे किती इलेक्ट्रॉन असतात 8. सो टोटल किती होतात 14. मग इथे फक्त आपल्याला काय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन फाइंड आउट करायचे होते. नायट्रोजन 7 + 7 14, ऑक्सिजन 8 + 8 16. सो हा ऑप्शन कॅन्सल, इथे मॅच होत आहेत. NO 7 + 8 = 15 हा पण काय होतो आपला कॅन्सल. आणि Cn - 6 +
7 + 1 फॉर निगेटिव्ह चार्ज. सो काय येते आपल्याकडे 14. सो ए और डी इथे करेक्ट ऑप्शन येत होते. इथे काय त्यांचं 2 ऑप्शन गिवन होते. से दोन्हीपैकी जो पण आपण इथे सपोज ए ज्यांनी केले त्यांना पण करेक्ट मिळेल आणि डी ज्यांनी केले त्यांना सुद्धा करेक्ट मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग सोल्युबिलिटी ऑफ LiF4 अँड LiI इन वॉटर ॲट रूम टेम्परेचर इज करेक्ट. सो लिथियम फ्लोराईड आणि लिथियम आयोडाईड यांच्याबद्दल स्टेटमेंट विचारलेले होते. लिथियम फ्लोराईड अँड लिथियम आयोडाईड सिम्पली कशामध्ये सोल्युबल करायचे आहेत आपल्याला, ते वॉटरमध्ये. सो पोलर सॉल्वंट आहे आपल्याकडे. कोणता सॉल्वंट आहेत? पोलर सॉल्वंट. आता पोलर सॉल्वंटमध्ये आपण काय हे दोन्ही डिझॉल्व करणार आहेत. सो आपल्याला एक सिम्पली थेरी काय आहेत, लाईक डिझॉल्व्स लाईक. पोलर कंपाऊंड काय पोलरला डिझॉल्व करतात, पण हे दोन्ही पोलर येतात थोडेसे. ओके, सो LiF4 काय तुमचा Li+ आणि F-, पण हा थोडासा काय होतो, पोलर यायला हवा आयोडीन, पण हा कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होतो तुमचा ड्यू टू लार्ज साईज ऑफ आयोडीन ऑर्बिटल. ओके, सो लिथियम काय असतं तुमचा पिरियोडिक टेबलमध्ये खूप वर आणि आयोडीन खूप कमी असतो, त्यामुळे तिथे काय होतं कोव्हॅलेंट बॉन्ड इथे जनरेट होतो. आणि हा काय असतो सिम्पली आपला पोलर बॉन्ड असतो, स्ट्रॉंग आयोनिक बॉन्ड जनरेट असतो इथे. ओके, सो हा काय स्ट्रॉंग आयोनिक बॉन्ड. इथे काय तुमचा जो पोलर बॉन्ड हवा तो आयोनिक बॉन्ड हवा तो कशामध्ये कन्वर्ट होतो, कोव्हॅलेंट. इथे पोलॅरिटी काय होते, कमी होते. इथे पोलॅरिटी काय होते आपली, कमी होते. आणि इथे पोलॅरिटी काय आहेत, जास्त आहेत. सो पोलॅरिटी काय आपल्याकडे मॅक्सिमम. आयोनायझेशन कॅरेक्टर कुठे जास्त असेल, इकडे. आयोनाइज होण्याची टेंडन्सी कुठे असणार आहे आपली, इकडे. आणि इकडे काय असेल, लेस. पण जो जास्त पोलर तो काय करेल आपला वॉटरमध्ये जास्त डिझॉल्व होईल. सो लाईक डिझॉल्व्स लाईक जी थेरी आहेत आपली ती जर इथे ॲप्लिकेबल केली, सो काय होतं, जेवढा जास्त मोर पोलर मॉलिक्यूल, जेवढा जास्त मोर आयोनिक मॉलिक्यूल, तेवढा जास्त तो पोलर सॉल्वंटमध्ये काय जास्त डिझॉल्व होईल. ओके, त्यामुळे इथे जे करेक्ट स्टेटमेंट बनत होतं क्वेश्चन नंबर 5 मध्ये, ते काय बनत होतं, क्वेश्चन नंबर 5 मध्ये जो करेक्ट स्टेटमेंट होता तो काय होता आपला, LiF इज मोर सोल्युबल दॅन LiI इन वॉटर ॲट रूम टेम्परेचर. सो LiF ची सोल्युबिलिटी ही जास्त होते लिथियम आयोडाईडपेक्षा इन वॉटर. हे करेक्ट स्टेटमेंट होतं. ओके, सो क्वेश्चन नंबर जो 6 होता इथे, सो क्वेश्चन नंबर 6 इझी होता उलट, आणि हा रिपीटेड क्वेश्चन आहे. आय थिंक नेट आणि सेट या दोन्ही एक्झाममधला हा क्वेश्चन जो आहे तो रिपीटेड आहे, जो क्वेश्चन नंबर 6 होता. सो क्वेश्चन नंबर 6 जो होता तो काय होता आपल्याकडे, टाईप ऑफ हायब्रिडायझेशन इन NiCN4 2- आणि काय होतं NiCl4 2-. आता इकडे जर बघितलं दोन्ही ठिकाणी, हा काय आपल्याकडे सायनाइड. ओके, सो हा काय तो स्ट्रॉंग लिगॅन्ड, स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड, आणि हा काय आपल्याकडे वीक फील्ड लिगॅन्ड. स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड आणि वीक फील्ड लिगॅन्ड. सो स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड काय करतो, पेरिंग. आणि इथे निकेलची ऑक्सिडेशन स्टेट जर बघितली तर काय दोन्ही कॉम्प्लेक्समध्ये +2 आणि निकेलची पण +2. ओके, सो इथे जे हायब्रिडायझेशन होतं आपल्याकडे, इथे काय होतं, जे हायब्रिडायझेशन होतं ते काय असतं आपल्याकडे डी ऑर्बिटलपासून काय होतं, स्टार्ट होतं ह्या ठिकाणी पेरिंग असल्यामुळे. सो इथे NiCN4चं काय येतं आपल्याकडे, सो हे काय असेल आपलं हायब्रिडाइज ऑर्बिटल असतील. ओके, हे इलेक्ट्रॉन जे आहेत ते कशाचे आहेत आपले, निकेलचे, आणि हे काय तुमचे लिगॅन्डचे इलेक्ट्रॉन्स. सायनाइड जो आहेत लिगॅन्डचे ते इलेक्ट्रॉन्स आहे. मग हे हायब्रिडायझेशन असेल आपलं काय DsP2. पण इकडे तुमचं जर बघितलं, इकडे जर बघितलं आपण, Ni2+ असतो, एसचे इलेक्ट्रॉन गेले असतात तिथे किती 8 असतात ना इलेक्ट्रॉन्स. सो हे टोटल इलेक्ट्रॉन जे आहेत Ni2+ मध्ये असे प्रेझेंट असतील. मग आता इथे पेरिंग नाही होणार. जी इथे पेरिंग केलेली होती ना, जी इथे पेरिंग केलेली होती इलेक्ट्रॉन्स, म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत इकडे पेअर करून हे लिगॅन्डचे इलेक्ट्रॉन्स आपण काय इथे फील्ड केले होते, राईट. इथे लिगॅन्डचे इलेक्ट्रॉन्स फील्ड येतात, ते इथे पेरिंग होणार आहे का, नाही, नो पेरिंग. सो लिगॅन्डचे जे इलेक्ट्रॉन स्टार्ट होतील ते कुठनं स्टार्ट होतील, इथे 2, इथे 2, इथे 2,
इथे 2. सो इथून स्टार्ट होतील. इथून स्टार्ट झाल्यामुळे इथे हायब्रिडायझेशन काय येईल sp3. सो करेक्ट आन्सर काय होतं dsp2 अँड sp3 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे इथे ऑप्शन सेकंडमध्ये होता आय थिंक dsp2 अँड sp3 करेक्ट ऑप्शन होतं. नेक्स्ट जो क्वेश्चन होता, नेक्स्ट सोपा क्वेश्चन होता आमची IUPAC नॉमेनक्लेचर विचारलेलं होतं. एक कॉम्प्लेक्स गिवन होता प्लॅटिनमचा. काय प्लॅटिनम Br NH3 प्लॅटिनम Br CH3 NH2 Cl आणि NH3 अमोनिया. हा काय आपल्याकडे कॉम्प्लेक्स गिवन होता आणि यासाठी काय विचारलेलं होतं आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर. सो IUPAC नॉमेनक्लेचर जर बघितलं तर काय आहेत अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डरने तुम्हाला अरेंज करायचे होते. सो अगोदर काय तो अमाइन. सो डी ऑप्शन बघा इथे डी ऑप्शनमध्ये काय दिलं होतं अमाइन नंतर काय ब्रोमिन आणि क्लोरीन. सो ब्रोमोचं काय येतं ब्रोमिडो, क्लोरोचं काय येतं क्लोरिडो, ब्रोमोचं काय येतं ब्रोमिडो, क्लोरोचं काय येतं क्लोरिडो आणि मिथिल अमाइन लास्टला येतोय कारण की अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार M लास्ट आहे आपला. सो ABCM अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर काय रिप्रेझेंट करायचे होते आणि असे फक्त डी ऑप्शनमध्ये त्यांनी गिवन होतं. सो डी ऑप्शन काय होता आपला करेक्ट प्लॅटिनम 2. सो आपला डी ऑप्शन काय होता इथे करेक्ट होता क्वेश्चन नंबर 6चा. क्वेश्चन नंबर 7चा. क्वेश्चन नंबर जो 8 होता त्यामध्ये EPR बेस्ड क्वेश्चन होता हा. सो इथे क्वेश्चन नंबर जो 8 आहेत EPR बेस्ड क्वेश्चन होता. कॉम्प्लेक्स गिवन होता आणि नंबर ऑफ लाईन्स विचारले होतं कशामध्ये EPR मध्ये. कॉम्प्लेक्स गिवन होता पिरिडिन ट्वाईस Cl2 हा कॉम्प्लेक्स गिवन होता बरोबर. सो सिम्पली सपोज कॉपर आहेत इथे काय पिरिडिन म्हणजे नायट्रोजन हा कॉम्प्लेक्स गिवन आहेत आणि Cl जॉमेट्री आपण ॲझ्युम नाही करत इथे. आता आय व्हॅल्यू काय आहेत क्लोरीनची कॉपरची आय व्हॅल्यू काय 3/2. सो इथे सेम जसं NMRमध्ये रूल अप्लाय होतो 2Ni+1 तोच इथे अप्लिकेबल होईल. इलेक्ट्रॉन जो असेल तो अगोदर याच्यासोबत कपलिंग दाखवेल आणि नंतर ह्या नायट्रोजनसोबत कपलिंग दाखवेल. सो जेव्हा कॉपरसोबत कपलिंग दाखवेल सो त्याच्यासाठी 2Ni+1 मग इलेक्ट्रॉन जेव्हा कॉपरसोबत कपलिंग दाखवेल तर हा रूल 2 × N किती आपल्याकडे कॉपर 1 आणि कॉपरची आय व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे 3/2+1. सो 2 कॅन्सल 3+1 4 लाईन्स येत आहेत कॉपरसाठी. ओके परत नायट्रोजन सोबत कपल होतोय. सो नायट्रोजनचे किती आहेत आपल्याकडे परत 2Ni+1 फॉर नायट्रोजन. मग नायट्रोजनसाठी पण कपलिंग करेल तो कारण नायट्रोजनची आय व्हॅल्यू काय असते 1. मग इलेक्ट्रॉन हा नायट्रोजन सोबत कपल करेल तर नायट्रोजन किती आपल्याकडे 2. सो 2 × 1+1 N = 2 I = 1+1 हा येतो 5 आणि हे 2 काय करेल मल्टिप्लिकेशन करून किती लाईन्स येईल आपल्या इथे टोटल 20. सो करेक्ट आन्सर इज फर्स्ट टोटल नंबर ऑफ लाईन्स विल बी 20. ओके नेक्स्ट क्वेश्चन होता EPR बेस्डच क्वेश्चन आहेत. अ फॉलिक क्रिस्टलाइन पावडर ऑफ X आणि तुम्हाला काय दिलं होतं जी व्हॅल्यूज दिलेल्या होत्या जी पॅरलल आणि जी परपेंडिक्युलर. सो जी पॅरलल काय होती आपली 2.35 विच इज ग्रेटर दॅन जी परपेंडिक्युलर 2.06. ओके मग आणि 4 ऑप्शन दिले होते. द नेचर ऑफ दिस स्पेक्ट्रम विल बी स्पेक्ट्रमचा कसं नेचर असेल. सो सिम्पली जेव्हा ह्या जी व्हॅल्यूज सेम असतात तेव्हा स्ट्रक्चर काय असतं रोम्बिक आणि आयसोट्रॉपिक टाईप येतं. सो फर्स्ट A and B ऑप्शन इथे कॅन्सल होत होते. काय जेव्हा जी व्हॅल्यूज सपोज जी पॅरलल इक्वल टू जी परपेंडिक्युलर देन स्ट्रक्चर शुड बी रोम्बिक ऑर आयसोट्रॉपिक हे सेम व्हॅल्यूसाठी ॲप्लिकेबल होतं. सो A आणि B तिथे कॅन्सल होत होते ऑप्शन. नंतर तुमचा थर्ड ऑप्शन होता एक्सेल आणि डायमॅग्नेटिक. सो डायमॅग्नेटिकचा प्रश्न नाही येत. एक्सेल म्हणजे काय तिथे एलॉंगेशन होतं टेट्रागोनल एलॉंगेशन म्हणजे जॉन टेलर जेव्हा डिस्टॉर्शन असतं जेव्हा जॉन टेलर डिस्टॉर्शन येतात तेव्हा काय होतात आयदर 2 बॉन्डची लेंथ ऑक्टाहेड्रल जॉमेट्रीमध्ये काय असते ऑक्टाहेड्रल जॉमेट्रीमध्ये सपोज मेटल आहेत. सो ह्या 2 बॉन्डची लेंथ खूप जास्त असते हे 4 बॉन्ड छोटे असतात किंवा हे 4 बॉन्डची लेंथ आणि हे 2 बॉन्ड काय असतात आपले छोटे असतात. ही जी प्रोबॅबिलिटी येते राईट. सो जॉन टेलर डिस्टॉर्शनमुळे इथे काय येते जी पॅरलल ग्रेटर दॅन जी परपेंडिक्युलर आणि यालाच काय म्हटलं आता ॲक्सियल. ओके यालाच काय म्हटलं ॲक्सियल. सो इथे करेक्ट ऑप्शन काय येईल ॲक्सियल. क्वेश्चन नंबर 9चं जे करेक्ट ऑप्शन होतं ते होतं C. आणि देन क्वेश्चन नंबर 10 जो लास्ट क्वेश्चन आहे या व्हिडिओ लेक्चरचा. बाकी क्वेश्चन ओव्हरऑल क्वेश्चन जे होते इनऑर्गॅनिक सेक्शनमधून ते अराउंड 34 क्वेश्चन होते.
सो बाकीचे जे 24 असेल ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो क्वेश्चन नंबर 10 जो होता तो काय विचारला होता, द स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी फॉर कार्बोनिल सायनाइड मायनस अँड NO. ओके, कार्बोनिल सायनाइड मायनस अँड NO इन IR स्पेक्ट्रम विल बी. सो हा क्वेश्चन होता COCN मायनस NO. आता COCN मायनस NO मध्ये जर बघितलं तर कार्बोनिल सायनाइड मायनस आणि NO, इथे जर बघितलं N ट्रिपल बॉन्ड O, C ट्रिपल बॉन्ड N सपोज आणि C ट्रिपल बॉन्ड O किंवा C डबल बॉन्ड N मायनस अशी प्रोबॅबिलिटी आहेत. आणि हा निगेटिव्ह चार्ज इकडे शिफ्ट होऊन C ट्रिपल बॉन्ड. ओके, सो ह्या ठिकाणी बॉन्ड ऑर्डर काय असते 3 आणि इथे बॉन्ड ऑर्डर काय असते तुमची 2.5. मग जिथे बॉन्ड ऑर्डर कमी असेल म्हणजे जेवढे डबल बॉन्ड, सो IR डिरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड स्ट्रेंथ. काय असते IR डिरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड स्ट्रेंथ. K कॉन्स्टंट असतो ना IRचा, त्यामुळे बॉन्ड ऑर्डर इथे आपल्याला बघावं लागते. सो IR जेव्हा डिरेक्टली काय असतो, IR फ्रिक्वेन्सी डिरेक्टली प्रोपोर्शनल असते √K. K काय बॉन्ड स्ट्रेंथ, जेवढे हे ट्रिपल बॉन्ड असेल जेवढा स्ट्रॉंग बॉन्ड असेल तेवढी IR फ्रिक्वेन्सी काय असेल जास्त. सो इथे बॉन्ड लेंथ जर बघितली तर 2.5 येते बॉन्ड ऑर्डर, तर इथे बॉन्ड स्ट्रेंथ काय असेल कमी. सो हा सर्वात लास्ट असेल. NOची काय असेल सर्वात लास्ट. नंतर ह्या दोघांमध्ये 3 बॉन्ड ऑर्डर एंड टाय झालेले आहेत. सो सिम्पली IR मध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज झालीत किंवा कॉन्ज्युगेशन आलेलं असेल तर त्यावेळेस IR व्हॅल्यू कमी होत असते. जेवढा निगेटिव्ह चार्ज येईल तेवढी IR व्हॅल्यू काय होईल, कमी होईल. आणि ते सिम्पली काय आहेत आपल्याकडे CN मायनस गिवन आहेत त्यांनी. सो निगेटिव्ह कंटेनिंग जे कंपाऊंड असतात, निगेटिव्ह चार्ज कंटेनिंग कंपाऊंड, त्यांच्यावर इलेक्ट्रॉन डेन्सिटी मॅक्सिमम असते. इलेक्ट्रॉन डेन्सिटी मॅक्सिमम असल्यामुळे IR व्हॅल्यू काय होईल इथे तुमची कमी होईल. सो सायनाइडची पण काय असेल IR व्हॅल्यू सायनाइड मायनसची कमी असेल ॲज कम्पेअर टू कार्बोनिल. सो करेक्ट ऑर्डर जी होती COCN मायनस अँड NO ही होती. ओके, सो हे 10 क्वेश्चन होते इनऑर्गॅनिक पार्टमधनं. अदर रिमेनिंग 24 क्वेश्चन हे नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये लवकरच येईल. ओके, सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.